केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी मागील बऱ्याच वर्षांपासून केली जात होती आणि आता केंद्र सरकारने तो निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। दरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर। त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। गिरीश महाजनजी, एक मोठा निर्णय महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय, तुमची काय प्रतिक्रिया पहिली? मला वाटतं आज आपल्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे। मराठी भाषिकांसाठी अभिजात भाषेचा दर्जा आज केंद्र सरकारने ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून आमची मागणी या ठिकाणी होती, अनेक दिवसांपासूनची, पण आज अगदी नवरात्रीच्या शुभारंभावरच पहिल्याच माळेला या ठिकाणी हा निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर झाला आणि म्हणून केंद्र सरकारचं मनापासून खूप खूप आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। अनेक वर्षांचं आमचं स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होताना दिसतंय, झालेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार, राज्य सरकारने खूप पाठपुरावा केला, त्यामुळे पंतप्रधानांचं, त्यांच्या सर्व टीमचं मनापासून आभार आम्ही या ठिकाणी मानतो। निश्चितच, पण महाजन सर, एक टीका ही होऊ लागली आहे की मराठी भाषेला याआधी सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला जाऊ शकला असता, पण विधानसभेच्या आधी महाराष्ट्राच्या तोंडावर एक तुकडा फेकल्यासारखं केलं अशी टीका काही साहित्यिकांनी केली होती लोकशाही मराठीशी बोलताना। मला वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणलंच पाहिजे का? मला हे कळत नाही। झालं त्याचा आनंद नाही, पण आता का केलं त्याच्यावर आम्ही दुःख तोंड धुडत बसतो। मला वाटतं हे कुठपर्यंत योग्य आहे? आज एवढा आनंदाचा दिवस आमच्यासाठी आहे। गेल्या अनेक वर्षाचं आमचं स्वप्न पूर्ण होताना आम्ही बघतो आणि त्यात अधिकार दिला नाही, 8 दिवस अधिकार दिला नाही, 2 महिने अधिकार दिला नाही, ठीक आहे ना, आता दिलाय ना। अनेक वर्षाची मागणी होती, अनेक सरकार गेली, त्यावेळेला तर कोणी केलं नाही, पण केलं ना, मोदीजींनी हे केलं, केंद्र सरकारने हे केलंय, त्याचा आनंद घ्या ना। पण काही झालं तर फक्त आपलं रडत बसायचं, हा जो काही लोकांचा धंदा झालेला आहे मला असं वाटतं। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा मी सांगेल, केंद्र सरकारचं मनापासून खूप खूप अभिनंदन, त्यांचे आभार। निश्चितच महाजन सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।